आपल्याकडे दिवसाचे 24 तास असतात, पण या 24 तासामध्ये आपण तेच लाईफ जगतो, तेच ट्रॅफिक, तेच ऑफिस, तेच गॉसिप, तेच इंस्टाग्राम, तेच यूट्यूब. म्हणजे ह्याच्यावर आपण 5-10 मिनिटं चालतो आणि परत वर्षाच्या एंडला आपण असा विचारतो की मी तर एवढं सगळं केलं, मग शेवटी काहीच नाही. मग असं का होत असेल? तर हेच आपण आजच्या या लॉंग व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की आपण एवढे कष्ट करतो, मग शेवटी काय चुकतं आपल्याकडनं की आपली जी ग्रोथ आहे ती तिथल्या तिथेच थांबते. कारण कसं आहे माहिती आहे का मित्रांनो, जगातल्या जे श्रीमंत लोक आहेत त्यांच्याकडे पण 24 तास असतात, परंतु ते त्या 24 तासाचा योग्य वापर करतात. म्हणजे ते त्यांचं हेल्थवर, त्यांच्या प्रोग्रेसवर लक्ष केंद्रित करतात, नवीन नवीन स्किल्स शिकण्यावर लक्ष केंद्रित करतात. आता तुम्ही म्हणताल की दिवसाच्या 24 तासामधून काय उठसूट काय आम्ही काही हेल्थवर वगैरेच करायचं का? असं काहीही करायचं नाही आपल्याला. आपण 24 तासामधले काही ठराविक वेळ जर आपण आपल्या शरीरासाठी दिला तर आपला माइंड जो आहे तो माइंडसेट फ्री राहील, हेल्दी राहील आणि आपला दिवस हा छान आणि आनंदात जाईल. तर आपल्याला अजून काय काय करायचं आहे तर तेच आपण या लॉंग व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर शेवटपर्यंत चॅनलवर नक्की राहा. सक्सेसफुल लोक फ्री टायमिंगमध्ये स्वतःला अपग्रेड करतात. पहिली गोष्ट म्हणजे लर्निंग. आपण म्हणतो ना की माझ्याकडे वेळ नाहीये, पण खरंच वेळ नसतो का? दिवसभरात आपण किती मोबाईलवर वेस्ट घालवतो याचा कधी विचार केलाय का? समजा तुम्ही तेच जर रोज 15 मिनिटं 30 मिनिटं जर स्वतःवर खर्च केले, एखादी युजफुल स्किल शिकण्यासाठी खर्च केले, तर 30 मिनिटं हे म्हणजे दिवसभरातला फार कमी वेळ आहे. पण महिन्याला तेच 15 तास होतात आणि वर्षभरात 180 तासापेक्षा जास्त होतात. म्हणजे एका वर्षामध्ये तुम्ही एखादं स्किल व्यवस्थित शिकू शकता. आता स्किल म्हणजे काय, तर जे ग्रोथ आहे ते ग्रोथ इन्क्रीज करण्यासाठी ते स्किल डेव्हलप करायचं तुम्हाला. आता ते म्हणजे कोणतं? एक स्टॉक मार्केट समजून घ्या किंवा काय म्हणतात शेअर्स काय, निफ्टी 50 काय म्हणजे बुलिश काय, बेरिश काय, मग ETF काय, SIP काय, कशामध्ये इन्व्हेस्ट केल्यानंतर मला म्हणजे एक न बर्डन राहता एक चांगली अमाऊंट मला भेटेल, ह्या गोष्टीचा तुम्ही स्टडी करू शकता स्टॉक मार्केटचा. नंतर पर्सनल फायनान्स, व्हिडिओ एडिटिंग, कम्युनिकेशन, इंग्लिश, डिजिटल मार्केटिंग, AI टूल्स. हो, शिकायचंच म्हणलं ना तर खूप काही आहे. फक्त तुम्ही जो म्हणता ना वेळ नाहीये, ते फक्त तुम्हाला 30 मिनिटं दिवसाचे जर तुम्ही काढले तर एका वर्षात 180 तास, आणि 180 तास हे एखादं स्किल शिकण्यासाठी पुरेसं आहे. कारण सक्सेसफुल होण्यासाठी प्रत्येक गोष्ट माहीत असण्याची गरज नसते, पण एक युजफुल स्किल इतरांपेक्षा चांगलं येणं खूप मोठी गोष्ट असते. दुसरी महत्त्वाची गोष्ट मनी मॅनेजमेंट. आपण पैसे कमावतो, पगार येतो, EMI जातो, बिल्स जातात, शॉपिंग होते, सगळं होतं आणि महिन्याच्या शेवटी आपण विचार करतो अरे पैसे गेले कुठे नेमके. होतं तुमच्यासोबत, होत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. पण सक्सेसफुल लोक आहेत ते स्वतःला एक प्रश्न विचारतात की माझे पैसे माझ्यासाठी काम करत आहेत ना? ते इन्कम, एक्सपान्स, सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट याकडे लक्ष देतात. उदाहरणार्थ तुमचं इन्कम जर 50,000 असेल तर प्रश्न फक्त मी 50,000 असेल. उदाहरणार्थ तुमचं इन्कम 50,000 असेल तर मी 50,000 कमवतो हा नाही. खरा प्रश्न आहे 50,000पैकी किती पैसे माझं फ्युचर मजबूत करते. कारण मोठ्या पगारातनं फायनान्शियली स्ट्रॉंग आहे असं होत नाही. जर इन्कम 1 लाख असेल आणि खर्चही 1 लाख असेल तर तुमची फायनान्शियल पोझिशन फारशी मजबूत नाही. पण इन्कम जर 50,000 असेल आणि नियमित सेव्हिंग, इन्व्हेस्टमेंट करत असाल तर हळूहळू तुम्ही मजबूत फायनान्शियल पोझिशन तयार करू शकता. सक्सेसफुल लोक त्यांच्या हेल्थकडे दुर्लक्ष करत नाही. म्हणजे कसं आहे, आपण यश म्हणजे पैसा एवढंच आपण म्हणतो, पण सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला दिलेलं हे जे देवाने दिलेली जे हे देणगी आहे शरीर, ते निरोगी असणं, स्थिर असणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण मन जर आपलं स्थिर नसेल तर आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. कारण मग काय होतं, ते सायकल मन जर स्थिर असेल तर
आपल्याला वेगवेगळे विचार, त्याने स्ट्रेस येणं, स्ट्रेसमधून आपल्याला डायबिटीज, अजून वेगळे आजार होणं. म्हणजे जस्ट मी उदाहरण सांगते. तर एक स्ट्रेस असल्यामुळं आपण म्हणतो की हा ठीक आहे काही नाही, पण एक स्ट्रेस असणं पण खूप धोकादायक आहे, कारण स्ट्रेसमुळं पण अनेक आजार होतात. तर जे सक्सेसफुल लोक आहेत ना, ते जे त्यांच्या दिवसामधून जे 30 मिनिटाचा वेळ आहे ना, ते त्यांच्या हेल्थकडे देतात. म्हणजे आता हेल्थमध्ये म्हणजे काय, ते फक्त काय रनिंग करतात, पळतात, उड्या मारतात असा विषय होत नाही. म्हणजे हेल्थकडे लक्ष देणं म्हणजे तिथं शांत डोळे मिटून बसणं म्हणजे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. त्याने पण आपला मेंदू स्थिर राहतो. जरा आपण आपल्या श्वास जो घेतो आणि सोडतो त्याच्यावर जरी आपण 30 मिनिटं लक्ष केंद्रित केलं डोळे मिटून, तर ते पण आपल्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. सक्सेसफुल लोक तेच करतात. त्यामुळे त्यांचं मन जे आहे ते शांत स्थिर राहतं आणि नवीन नवीन विचार येतात त्यांच्या डोक्यामध्ये. आपण दिवसभर बाहेरच्या जगामध्ये काय चाललंय ते पाहत असतो. कोण काय करते, कोणी गाडी घेतली, कोण कुठे फिरायला गेलं, नंतर कोण किती कमवतोय. पण सक्सेसफुल लोक अजून स्वतःला विचारतात, मी कुठं चाललोय, माझं गोल काय, मी मागच्या वर्षापेक्षा आता पुढे आहे, मी माझा वेळ कुठे खर्च करतोय, म्हणजे मी नवीन नवीन स्किल शिकतोय ना, अजून माझ्यामध्ये काय कमतरता आहे, तर मी काय इन्क्रीज केलं आहे. म्हणजे हा छोटासा सेल्फ रिव्ह्यू तुम्हाला तुमच्या समजवायला मदत करतो. आता इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की सक्सेसफुल लोक 24 तास फक्त कामच करत नाही आणि प्रत्येक मिनिट प्रोडक्टिव्ह असलाच पाहिजेत असंही नाही. कधी काहीही न करणं, फॅमिलीसोबत वेळ घालवणं, थोडं फिरायला जाणं, मित्रांसोबत बोलणं, म्युझिक ऐकणं, मूव्ही पाहणं हे सुद्धा गरजेचं. कारण आपलं जे शरीर आहे ना ते एक मशीन, ठीक आहे. त्यामुळं आपल्याला थोडंसं रिलॅक्सेशन असणं हे पण अत्यंत गरजेचं आहे. पण फ्री टायमिंग मध्ये 24 तास किंवा दिवसातले 24 तास फक्त म्युझिकच ऐकत बसणं किंवा मूव्हीज पाहत बसणं ह्याला रिलॅक्सेशन नाही. थोडा वेळ फॅमिली सोबत आणि थोडा वेळ स्वतःच्या ग्रोथसाठी हा बॅलन्स खूप महत्त्वाचा आहे. कारण फ्री टाइम भेटलाय म्हटल्यानंतर चला फक्त आपण दिवसभर झोपूनच राहिलो, दिवसभर फक्त मूव्ही पाहू असं होत नाही. त्याचा वेळ आपण कसा कामाला लावायचा आहे, पण किती वेळासाठी हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. सगळ्यात मोठी समस्या म्हणजे काय माहिती आहे, शॉर्ट्स व्हिडिओ. व्हिडिओ ओपन केलं, इंस्टाग्राम ओपन केलं, आपण काय म्हणतो ठीक आहे थोडंसं रिलॅक्सेशन करूयात, आपण थोडंसं रिलॅक्स होऊया, थोडं 5 मिनिटं देऊयात आपण मोबाईलला. आपण एक रील पाहतो, 2 रील पाहतो, 3 रील पाहतो आणि जे आपण 5 ते 10 मिनिटं आपले द्यायचे होते त्या मोबाईलला त्याची जवळजवळ 50 ते 60 मिनिटं होतात हे आपल्याला पण कळत नाही. मग आणि तुम्हाला काय वाटतं की नाही तर रिलॅक्स करतो, पण दिवसाचे 2-3 तास जर तुमचे मोबाईलला जात असतील तर त्या एका वर्षभरात म्हणजे किती वेस्ट टाइम मोबाईलला जातोय. त्या वेळामध्ये तुम्ही कितीतरी पुस्तकं वाचला असता, कितीतरी नवीन स्किल शिकला असता, तुमच्या करिअरवर लक्ष केलं असतं तर त्याची ग्रोथ आणखीन इन्क्रीज झाली असते. किती नॉलेज तुम्ही मिळवू शकता किंवा स्वतःच्या बिझनेस आणि करिअरवर किती काम करू शकता. खरंच हा प्रश्न नक्की विचारा, हे कारण खूप गरजेचं आहे. कारण मोबाईल आता मोबाईल आहे ना, म्हणजे असं कोणच नाही त्यांच्याकडे मोबाईल नाही, प्रत्येक व्यक्तीकडे मोबाईल झालेला आहे. पण हा मोबाईल जेवढा चांगल्या आहे ना तेवढंच त्याच्याकडे जसं प्रत्येक गोष्टीचे प्लस पॉईंट असतात तसेच मायनस पॉईंट पण असतात. तसंच झालेलं आहे. मोबाईलने जग आणलंय पण माणसामध्ये, नातमध्ये, फॅमिलीमध्ये दुरावा. तर आपण किती वेळ आपला मोबाईल पाहिजे. ठीक आहे तुम्ही मोबाईलला वेळ देता तर त्यातून चांगलं शिका ना, चांगले जे स्किल्स आहेत काय आहे त्याच्यावर फोकस करा. AI टूल्सचा विचार करा, ते बघा. हे जर केलं तर ठीक आहे. पण उगाच टाइमपास म्हणून जर आपण रील पाहत बसलो, शॉर्ट्स पाहत बसलो तर त्याचा काय उपयोग आहे. त्यांनी तुमच्या आयुष्याला काय भेटणार आहे. तेवढ्याच 5-10 मिनिटं तुम्हाला आनंद भेटेल, पण उलट आजार तुम्हाला तुमच्या पाठीमागे लागते. म्हणजे कसं सारखं मोबाईल बघितल्यामुळे डोळ्याला त्रास, परत आपला जो मेंदू आहे, मेंदू मधले ते रसायन आहे ते कधी आपण कॉमेडी व्हिडिओ पाहतो तर कधी कॉमेडीवरून डायरेक्ट ऍक्शनवर जातो, ऍक्शनवरून डायरेक्ट सॅडवर येतो. म्हणजे तो किती मेंदू म्हणजे किती त्याला घ्यावं लागतं.
आणि नंतर काय होतं बघा, त्याला कळत नाही की आपण काय करतो, काय चाललंय आणि काय करा, कधी हसावं कधी राहावं त्याला पण. सो सांगण्याचं तर हेच की मोबाईल खरंच तुम्ही किती वापरता आणि कसा वापरता आणि किती वापरला पाहिजे हे खरंच तुम्ही एकदा स्वतःला नक्की विचारा. प्रश्न तुम्हाला नक्की डोक्यात हवेल की मग आम्ही फ्री टायमिंगचा काय, तो कसा युजफुल करायचा. तर यासाठी तुम्हाला मी ना एक खूप छान असा प्लॅन देते, 30-30-30. म्हणजे एक रूल बनवा, 30 मिनिटं लर्निंग म्हणजे काहीतरी नवीन शिकायचं तुम्हाला, 30 मिनिटं हेल्थ म्हणजे त्यामध्ये तुमचं वॉकिंग आलं, एक्सरसाइज आलं, योगा आला, स्ट्रेचिंग आलं, त्यामध्ये काय पण म्हणजे अगदी तुम्ही शांत तरी बसला 30 मिनिटं तरी सफिशियंट आहे. नंतर 30 मिनिटं काय तुम्ही ट्विटरवर तुमचा करिअर, बिझनेस, इन्व्हेस्टमेंट किंवा एखाद्या पर्सनल गोलवर काम करा. बाकी रिलॅक्स करा, फॅमिली द्या, एन्जॉय करा. म्हणजे तुमचं आयुष्य फक्त काम आणि काम असणार नाही, पण तुमचा फ्री टाइम पूर्णपणे वेस्ट देखील होणार नाही. आपण वेल्थ म्हणजे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. मनी, प्रॉपर्टी, शेअर्स, गोल्ड म्हणजे वेळ आहे का? पण एक अशी वेळ आहे जी आपण सगळ्यात जास्त वेस्ट करतो. कोणती बरं? ती म्हणजे आहे टाइम. पैसा परत कमवता येतो, पण आजचे जर 2 तास गेले तर ते परत मिळवता येणार नाही. पण तुमच्याकडे पैसा कमी असेल तरी चालेल, पण तुमच्याकडे वेळ आहे तो योग्य ठिकाणी वापरला तर तुम्ही तुमची परिस्थिती नक्की बदलू शकता. पण पुढच्या वेळेस तुम्हाला फ्री टाइम भेटला तेव्हा लगेच मोबाईल उघडण्याआधी एक प्रश्न स्वतःला विचारा की हा वेळ मला तर एंटरटेन करणार आहे की माझं उद्याचं भविष्य चांगलं आहे. कारण सच लोक आणि बाकी लोकांमध्ये फरक नेहमी मोठ्या गोष्टींमध्ये नसतो. कधी कधी फरक पडतो तो दररोजचे 30 मिनिटांमध्ये. तुमच्याकडे फ्री टाइम असेल तर तो पूर्णपणे वेस्ट करू नका. थोडं शिका, थोडं स्वतःवर नका, थोडे पैसे समजून घ्या, थोडं हेल्थवर लक्ष द्या आणि थोडं लाईफस्टाईल एन्जॉय करा. कारण शेवटी सक्सेसफुल लाईफ म्हणजे फक्त पैसा जास्त कमवणे नाही, तर आपल्या वेळेचा योग्य वापर करून आयुष्य. जर हा व्हिडिओ युजफुल असेल तर लाईक करा, तुमच्यासोबत शेअर करा आणि अशाच मनी मॅनेजमेंट रिलेटेड व्हिडिओसाठी शेअर मार्केट आणि स्टोरीज या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.